हाय हॅलो यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही सगळेजण? मस्त आहेत ना? मी तर खूप मस्त आहे. तुमच्या इकडे काय म्हणतोय पाऊस? नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही माझा ब्लॉग कुठून बघताय ते देखील नक्कीच कमेंट करून सांगा. तर आता इथे सकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि मी पटकन आवरत आहे, चपात्या करत आहे. तर टिफिन आहे म्हणून नाही टिफिनसाठी नाही बनवत आहे. तर मी नक्कीच बाहेर चाललेले आहे, ते तुम्हाला पुढे समजेलच मी कुठे काय चाललेले आहे. पण मी आज लवकर उठलेले आहे आणि म्हणजे जी झोप देखील झालेली नाही आहे, पण तरीही मला एका ठिकाणी जायचं होतं. सो चपात्या वगैरे झाल्या माझ्या आणि आता किचन ओटा मी क्लीन वगैरे करून घेतलेले आहे. मला भांडे देखील भरपूर घासायचे आहेत स्वयंपाकाची. तर किचन ओटा क्लीन करून परत मला भाजीची देखील तयारी करायची आहे. पण चपात्या झाल्यानंतर किचन ओटा खूपच घाण होतं. पहिलं म्हटलं क्लीन करून घ्यावा आणि मग नंतरच मस्तपैकी भाजीची तयारी करून घेऊया. आता इथे मी भाजीसाठी वाटण करते, पण मी भाजी काय केली काय नाही मी ती दाखवलीच नाही. मी विसरून गेले शूट घ्यायचं परत. तर मी त्या दिवशी भाजी केली होती भेंडीची आणि गवारीची. तर त्यासाठीच मी शेंगदाण्याचा कुट्टा काढत होते मिक्सरमधनं आणि तो एकदमच मी करून ठेवते मिक्सरमध्ये. सारखं सारखं नको वाटतं आणि पावसाचं कसं लाईटीचं प्रॉब्लेम असल्यामुळे मग एकदाच मी तयारी करून ठेवते आठवड्याभराची. तर इथे मी मस्तपैकी मिक्सरमधनं पटकन वाटून काढत होते आणि ते माझं झालं आणि मग भाजी वगैरे मी तयार केली आणि मग आम्ही निघालो. तर मी कुठे काय निघाले ते तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघायला भेटेल, तर तुम्ही एंडपर्यंत बघा. आय नो तुम्हाला हे ब्लॉगमध्ये खूप बोर होणार आहे, तरीही बघा. गाईस, तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. तर खूप दिवसानंतर ना आपला युट्यूब ब्लॉग येत आहे. तर आम्ही चाललेलो आहे आज गावी. गावी म्हणजे मी चाललेले आहे माझ्या सासरी. आणि इकडे बघा सोन्याची मस्ती. सोन्याला नुसता बाहेर बघायचं आहे. हे बघा. हॅलो बोल सोन्या. हाय हॅलो. आणि राजीव पाठीमागे बसलेला आहे, हसतोय. तर अजून आम्हाला घाट काय लागलेलं नाही, तर घाट लागल्यानंतर ना आम्ही तुम्हाला नक्कीच तो एक सुंदर असा व्ह्यू दाखवू. धुकं बघा किती आहेत घाटात. तर तुम्ही कंटिन्यू करा गाईज. सो आम्ही आज दिवसभरात काय काय मज्जा करतोय गावाकडची ते तुम्हाला नक्कीच बघायला सगळी भेटेल. बाय बाय. त्यानंतर आम्ही निघालो मस्तपैकी. बघा किती छान निसर्गरम्य वातावरण वाटत आहे. हिरवी हिरवी डोंगर, पाऊस पडल्यानंतर किती छान वाटतं हे डोळ्यांना बघायला. आणि हे सुख फक्त आणि फक्त तुम्हाला पुढे कळेलच की कुठे भेटतं हे सुख. सो तुम्ही कंटिन्यू करा, बघू शकता गाईज. आणि ज्यांना हे समजलं त्यांनी नक्कीच कमेंट करा. आता तुम्हाला समजलं असेल मी आलेले आहे वाईत. येस. तर पुढे आपला ब्लॉग कंटिन्यू ठेवा, खूप मज्जा आहे पुढे ब्लॉगमध्ये. तर इथूनच तुम्ही ढोल्या गणपतीचं दर्शन घ्या मस्तपैकी. चला. हे बघा तुम्ही, आम्ही भिजलोय. मी तर खूप भिजते, खूप एन्जॉय करते. लोक पैसे देऊन महाबळेश्वरला फिरायला जातात. माझं ते सासरच आहे महाबळेश्वर. सो खूप आम्ही एन्जॉय करतो. आणि माझ्या मागे तुम्ही बघताय तो डॅम आहे बघा, पूर्णपणे भरलेला आहे. आणि किती पाणी आलेलं आहे. धुकं बघा तुम्ही गाईज, धुकं. ह्याला लोक पैसे देतात हे बघण्यासाठी. आमचं नशीब इतकं भारी आहे की ते आम्ही सुख म्हणजे काय असते ते म्हणतात ना. चला, सो पुढचा प्रवास. तर गाईज आता आमचं छान दर्शन झालेलं आहे इथल्या देवाचं. तर आम्ही आता पुढच्या दुसऱ्या देवाचं दर्शन करण्यासाठी निघालेलो आहे. आणि खूप छान असा रिमझिम रिमझिम पाऊस येतो. आणि मिस्टर गेलेत काहीतरी खायला आणायला. आता बघूयात. मी तर घरनं आणलं होतं सगळं बनवून, पण तरी पण त्यांना वेगळं काहीतरी खायचं असतं. आता बाहेर आल्यानंतर वेगळं काही ना काही खायला आवडतंच. राजू प्लीज दरवाजा नको उघडूस. सो त्याच्यामुळे कुत्रे येईल आतमध्ये. सो त्याच्यामुळे मग बघूयात आता काय आणतात आणि मग आम्ही निघूयात. कारण की आता दुसऱ्या जे देवाला जायचं आहे आम्हाला, का ते खूप असं लांब आहे, त्या डोंगराच्या पलीकडे आहे. तर आता खूप उशीर होणार आहे. पण आता इथपर्यंत आले तर जायला तर पाहिजेच. त्यामुळे मग आता त्या देवाला जाणार आणि मग नंतर आम्ही निघणार. तर मी तुम्हाला तेही दाखवते. आता ह्या इथल्या देवीचं तुम्ही सगळं बघितलं की मी माझ्या ग्रामदैवताला आले होते. तर तिथलं दर्शन छानपैकी झालेलं आहे. आणि पाऊस थोडा थोडासा येत आहे, पण खूप छान असं मस्त वाटत आहे, हिरवं हिरवं एकदम. सो चला आपण पुढे जाऊयात. आणि सोन्या बघा इकडे, सोन्याची खूप मस्ती चाललेली आहे. ह्याला गाडी चालवायची आहे बघा. ह्याला मस्तपैकी अशी गाडी चालवायची आहे. हे बघा हॉर्न कसा वाजवतोय. आणि राजवीर, ओ माय गॉड, ह्या दोघांची एवढी मस्ती. बाबू का
मग आम्ही घेतला वडापाव खाण्यासाठी. हे बघा तुम्ही, सुंदर असा वडापाव घेतलेला आहे आणि टेस्ट मला बिलकुल नाही आवडलेली, पण तरीही मी म्हटलं चला तुमच्यासोबत हे शेअर करूयात. तर मला नाही आवडला वडापाव. सो तिथून पुढे आम्ही निघालो आणि दुसऱ्या देवासाठी निघालो. तर हे बघा किती छान क्लायमेट आहे. जेवढे मी व्हिडिओज काढलेत ना, तिथून यायची मला इच्छाच होत नव्हती रिटर्न, माहिती का, एवढं छान वातावरण. तर इकडेचं दर्शन झाल्यानंतर आता डोंगराच्या पलीकडे दुसरा देव होता, तर तिथलं पण आमचं दर्शन छानपैकी झालं, कारण की पाऊस असल्यामुळे जास्त गर्दी वगैरे नव्हती. आणि बघा किती छान दिसतंय हे सगळं. मला तरी यायची खरंच इच्छा होत नव्हती, पण असो चला. फिरण्यासाठी काही म्हणा, हे ठिकाण खूप योग्य आहे आणि हे महाबळेश्वरच्या पायथ्यापाशीच आहेत हे देव. जर कोणाला माहीत असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर फायनली आपण पोचलेला आहे काळभैरवनाथ, म्हणजे भैरवनाथाच्या मंदिराला. हे बघू शकता तुम्ही. पाऊस येत असल्यामुळे आम्ही दर्शन वगैरे केलं होतं, पण परत आम्ही जो मंदिराचा दरवाजा आहे तो लावला होता. सो मग मी बाहेरनेच शूट तुम्हाला घेण्यासाठी दाखवलं, कारण की पाऊस भरपूर होता. तुम्ही बघू शकता. हे बघा, आता दिसेल, हो बघा. छान आम्ही दर्शन वगैरे केलं, तिथे नैवेद्य वगैरे ठेवला आणि मग तुम्हाला आता बाहेरचं पण मी तुम्हाला दाखवते. हे बघू शकता तुम्ही. हे बघा, बाहेरचं पण वातावरण किती सुंदर आणि छान आहे आणि गर्दी काहीच नव्हती, त्यामुळं छान असं दर्शन झालं आमचं. पाऊस असल्यामुळे, पाऊस भरपूर होता. आता डोंगर परिसर म्हणल्यानंतर ना पाऊस हा असणारच. आणि पुढे बघा आम्हाला खूप छान असं काहीतरी दिसलं. हे बघा, मोर. आणि आम्हाला भरपूर मोर दिसले, म्हणजे तिकडे मंदिराच्या साईडला जाताना आम्हाला कमीत कमी 4-5 मोर दिसले, पण मला एवढं क्लिअर नाही काढता आलं. सो हा जवळनं एकदम मोर दिसल्यामुळे मग मी त्याचं शूट घेतलेलं आहे. गाईस, तर या मस्तपैकी ओली भेळ खायला. तर आम्ही आता मस्तपैकी सगळं दर्शन झालेलं आहे, आमचं काम पण झालेलं आहे आणि तेव्हा आम्ही ओली भेळ खातो आणि आता 7 वाजलेले आहेत. तर आणि माझं खूप डोकं दुखतंय, माझा हाच प्रॉब्लेम आहे, बाहेर आले की माझं डोकं दुखतं. तर चला मस्तपैकी आता ओली भेळ आम्ही एन्जॉय करतो. ह्याच्यात दिला बाई, मग त्याच्यातच असतात ते. बशी काय आलं? बशी नाही दिली. हम्म. किती जणांना ठोकलोय काय माहिती. 2-3 गाड्या उडवल्यात वाटतं पद्धतशीर, आहे ना. नाही नाही, हे थांबले ते. 2 तर दिसले ना तिथं. तर जस्ट मी पोचलेले आहे घरी आणि आम्ही बाहेरनच जेवण केल्यामुळे काय बाहेरचं ब्लॉग काही मी नंतरनं शूट केलेलं नाही आणि मी थोड्या वेळ गाडीमध्ये झोपलेली होते. सो त्याच्यामुळे तर खूप दमलेलो आहे आणि आता आम्ही झोपणार आहे. तर माझा आजचा सगळा ब्लॉग हा खाण्यात आणि फिरण्यामध्येच गेलेला आहे. दुसरं काही झालेलं नाही. हां, ज्या कामासाठी मी गेले होते ते ऑफकोर्स काम झालेलं आहे. तर तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला नक्की तुम्ही लाईक, शेअर आणि कमेंट करा. सो बाय बाय आणि नेक्स्ट ब्लॉग कशावरती पाहिजे तुम्हाला तेही नक्कीच सांगा. चला बाय बाय गाईज.